नमस्कार. शेअर बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते किचकट दिसणारे चार्ट्स, बरोबर? पण विचार करा, जर हे चार्ट्स म्हणजे बाजाराची एक भाषा असेल, एक अशी भाषा जी आपल्याला खरेदीदार आणि विक्रेत्यांची खरी गोष्ट सांगते, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हीच भाषा म्हणजेच कॅन्डलस्टिक चार्ट्स एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. या ज्या लाल आणि हिरव्या पट्ट्या दिसतायत, वरखाली जाणाऱ्या रेषा, हे फक्त आकडे नाहीत. यांच्या मागे कहाणी दडलेली आहे. प्रत्येक कॅन्डल, हो, प्रत्येक कॅन्डल बाजारातल्या त्या एका दिवसाच्या संघर्षाची, उत्साहाची आणि कधीकधी निराशेची गोष्ट सांगते. चला तर मग, ही गोष्ट कशी वाचायची तेच आज शिकूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण एकदम मुळापासून सुरुवात करणार आहोत की हे कॅन्डलस्टिक चार्ट्स म्हणजे नेमकं काय आहे. मग आपण एका कॅन्डलची चिरफाड करून बघू. त्यानंतर हॅमर नावाच्या एका महत्त्वाच्या पॅटर्नवर लक्ष देऊ. त्याचा योग्य वापर कसा करायचा हे पाहू आणि शेवटी या सगळ्यातून काय शिकायचं ते समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. या कॅन्डलस्टिकची गोष्ट सुरू होते 18व्या शतकातल्या जपानमध्ये. बघूया तिथून सुरू झालेला हा प्रवास आज आपल्या कम्प्युटर स्क्रीनपर्यंत कसा येऊन पोचलाय. तर हे कॅन्डलस्टिक चार्ट्स येतात कुठून? ते येतात टेक्निकल ॲनालिसिस नावाच्या एका मोठ्या अभ्यासातून. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? तर भूतकाळात किमती कशा वागल्या याचा अभ्यास करून भविष्यात त्या कशा वागू शकतील याचा अंदाज बांधणं. सोप्या भाषेत इतिहासातून भविष्य वाचण्याचा हा एक प्रयत्न आहे. याची कहाणी पण खूप इंटरेस्टिंग आहे बघा. 18व्या शतकात जपानमध्ये तांदळाचा व्यापार करणारे मुन्हेहिसा होमा नावाचे एक व्यापारी होते. त्यांनी याचा शोध लावला. पण गंमत म्हणजे ही गोष्ट जगासमोर यायला 1990 साल उजाडलं, जेव्हा स्टीव्ह निसन यांनी त्यांच्या पुस्तकातून ही पद्धत सगळ्यांना सांगितली. आणि आज तर प्रत्येक ट्रेडिंग सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला हे चार्ट्स दिसतात. ओके, तर इतिहास तर कळला, पण आता मूळ मुद्द्यावर येऊया. या भाषेतील पहिलं अक्षर म्हणजे एक एकटी कॅन्डल, ती नक्की काय सांगते? चला ते समजून घेऊया. प्रत्येक कॅन्डलमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या असतात. ओपन म्हणजे दिवसाची सुरुवात कुठल्या किमतीवर झाली. हाय म्हणजे दिवसातली सगळ्यात जास्त किंमत. लो म्हणजे दिवसातली सगळ्यात कमी किंमत. आणि क्लोज म्हणजे दिवस संपतानाची किंमत. तो जो मधला जाड भाग आहे त्याला बॉडी म्हणतात आणि वर खाली ज्या बारीक रेषा आहेत त्यांना शॅडो किंवा विक म्हणतात. आता या रंगांचं गणित काय आहे? एकदम सोपं आहे. जर किंमत उघडली त्यापेक्षा जास्त किमतीवर बंद झाली तर ती असते बुलिश कॅन्डल, सहसा हिरव्या रंगाची. याचा अर्थ त्या दिवशी खरेदीदारांची ताकद जास्त होती. आणि या उलट जर किंमत उघडली त्यापेक्षा कमी किमतीवर बंद झाली तर ती असते बेरिश कॅन्डल, म्हणजे लाल रंगाची. याचा अर्थ विक्रेत्यांनी बाजार जिंकला. आता आपल्याला एक कॅन्डल कशी वाचायची हे तर कळलं. चला तर मग एका खूप खास आणि शक्तिशाली पॅटर्नबद्दल बोलूया, ज्याचं नाव आहे हॅमर. हा एक बुलिश रिव्हर्सल सिग्नल मानला जातो, म्हणजे तो बाजारात मंदी संपून तेजी सुरू होण्याचे संकेत देऊ शकतो. हॅमर नावाप्रमाणेच हा पॅटर्न अगदी हातोड्यासारखा दिसतो. एक छोटीशी बॉडी आणि तिच्या खाली एक लांब लचक शॅडो. जेव्हा शेअरची किंमत सतत पडत असते, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये असते, आणि तेव्हा असा पॅटर्न तयार होतो, तेव्हा तो एक इशारा असतो की आता ट्रेंड बदलू शकतो. पण प्रत्येक हातोड्यासारखी दिसणारी कॅन्डल हॅमर नसते बरं का. एका चांगल्या हॅमर पॅटर्नसाठी त्याची बॉडी संपूर्ण कॅन्डलच्या उंचीच्या फक्त 20 ते 30% असावी आणि खालची शॅडो तब्बल 70 ते 80% असावी. जेवढी ही खालची शॅडो लांब तेवढा तो सिग्नल जास्त मजबूत समजला जातो. या पॅटर्नमागे एक जबरदस्त सायकोलॉजी आहे. विचार करा, दिवसभरात काय घडलं असेल? विक्रेत्यांनी किंमत खूप खाली खेचली, पण दिवस संपायच्या आत खरेदीदार इतक्या ताकदीने आले की त्यांनी ती किंमत पुन्हा वर उचलली. ती लांब शॅडो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विक्रेत्यांच्या हराची आणि खरेदीदारांच्या विजयाची कहाणी आहे. ठीक आहे, आपल्याला हॅमर ओळखता येतो. मग आता चार्टवर कुठेही हॅमर दिसला की लगेच खरेदी करायची का? तर अजिबात नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा फरक पडतो. कारण पॅटर्नपेक्षाही महत्त्वाचा असतो त्याचा संदर्भ, म्हणजे तो कुठे तयार झाला आहे. कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरण्याआधी हे 3 नियम नेहमी लक्षात ठेवा. नियम नंबर 1, ट्रेंड कोणता आहे? हॅमर पॅटर्न फक्त आणि फक्त डाऊन ट्रेंडमध्ये,
म्हणजे किंमत पडत असतानाच कामाचा असतो. नियम नंबर 2, तो कुठे तयार झालाय? जर तो एका महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर तयार झाला असेल तर त्याची ताकद वाढते. आणि नियम नंबर 3, त्याला पुष्टी मिळालीये का? हे बघा या चार्टकडे ही जी निळी लाईन दिसतेय ना, याला म्हणतात सपोर्ट लेवल. म्हणजे काय? तर ही एक अशी किंमत आहे जिथून याआधीही बाजार वर गेला आहे. अशा महत्त्वाच्या जागेवर जर हॅमर तयार झाला तर तो एक खूपच चांगला खरेदीचा सिग्नल मानला जातो. आणि सगळ्यात शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा नियम, कधीही घाई करायची नाही. हॅमर पॅटर्न तयार झाल्यावर त्याच्या पुढची कॅन्डल काय करते हे बघणं खूप गरजेचं आहे. जर पुढची कॅन्डल हिरवी म्हणजे बुलिश बनली तर ते हॅमरच्या सिग्नलवर शिक्कामोर्तब करते. यालाच कन्फर्मेशन म्हणतात. पण थांबा, हे सगळं ऐकून असं वाटेल की ही तर पैसे छापायची हमखास यशस्वी होणारी पद्धत आहे. पण खरंच तसं आहे का? नाही. शेअर बाजार हा संभाव्यतेचा खेळ आहे, 100% गॅरंटीचा नाही. चला काही आकडे बघूया. एका अभ्यासात असं दिसून आलंय की जर आपण कोणताही संदर्भ न बघता फक्त हॅमर पॅटर्नवर काम केलं तर तो साधारणपणे 60% वेळा बरोबर येतो. ही टक्केवारी वाईट नाहीये, पण याचाच अर्थ 40% वेळा तो फेलसुद्धा होऊ शकतो. पण खरी गंमत इथेच आहे. जेव्हा आपण आपले ते 3 नियम वापरतो, म्हणजे योग्य डाऊन ट्रेंड, सपोर्ट लेव्हल आणि पुढच्या कॅन्डलचं कन्फर्मेशन, तेव्हा ह्याच पॅटर्नची अचूकता तब्बल 70 ते 80% जाते. पाहिलंत? संदर्भ किती महत्वाचा आहे ते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हे एकटं वापरण्याचं साधन नाहीये. चांगला निर्णय घेण्यासाठी त्याला इतर साधनांची जोड द्यायला हवी, जसं की सपोर्ट रेझिस्टन्स, मूव्हिंग ॲव्हरेज किंवा RSI सारखे इंडिकेटर्स. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणखी वाढते. चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन बघूया. हे वाक्य खूप महत्वाचे आहे. कॅन्डलस्टिक चार्ट्सची खरी ताकद ही आहे की ते आपल्याला बाजारातल्या माणसांच्या भावनांचं चित्र दाखवतात. भीती आणि लोभ यांच्यातला तो खेळ आपल्या समोर उभा करतात. ते आपल्याला खरेदीदार आणि विक्रेत्यांमधली लढाई स्पष्टपणे दाखवतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणताही चार्ट बघाल तेव्हा त्याला फक्त लाल आणि हिरव्या पट्ट्या म्हणून बघू नका. त्या प्रत्येक कॅन्डलची गोष्ट ऐकायचा प्रयत्न करा आणि स्वतःला विचारा, आजच्या या कहाणीनंतर उद्याची कहाणी काय असू शकते. तर हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.